मस्त लागले. बस इथे बघू. ताई आपण स्पर्धेत घेऊया ना भाग, मजा येईल. नाही नको. का? असीम पिढायस का तू? एका दिवसात तयारी कशी करायची? आणि डान्स करायचा आहे. डान्स करताना तुला श्वास घ्यायला त्रास झाला तर काय करणार आपण? ताई मला नाही होणार त्रास, मी सावकाश डान्स करेन. प्लीज आपण घेऊया ना स्पर्धेत भाग. असीम तुला माझं ऐकायचं नाहीये का? असीम हे बघ, तू एकदा बरा हो, मग आपण डॉक्टरला विचारून डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊया. ओके असीम? अरे कशाला रुसवतेस ग एवढ्या लहानग्या बाळाला? मी काय म्हणाले ते ऐकलं नाहीस तू? तन्या डान्स कॉम्पिटिशन आहे. डान्स करता करता त्याला श्वास घ्यायला त्रास झाला तर काय करणार आहोत आपण? हो पण तो म्हणालाय ना की तो सगळं सांभाळून करेल म्हणून, व्यवस्थित करेल म्हणून. नाचताना कोणाला भान राहतं रे? नेवी हे बघ नेवी, डॉक्टर काय म्हणाले ते आठवते का तुला? असीमला ओपन अप व्हायची गरज आहे, त्याच्या भावना व्यक्त व्हायला हव्यात, हो की नाही? हो बरोबर आहे तुझं, पण त्याचा इथे काय संबंध? अगं असं काय करतेस नेवी? किती दिवसांनी असीमने स्वतःहून हट्ट केलाय, स्वतःहून काहीतरी मागितलंय तुझ्याकडे, आणि ते तू दिलंस ना तर तो खुश होईल, खुलेल, अजून ओपन अप होईल. आणि नेवी तो खुश झाला ना तरच तो त्याच्या भीतीवर मात करू शकेल. हो धन्या, पण काय नेवी? हे बघ, त्याला या प्रॉब्लेम मधनं जर बाहेर काढायचं असेल ना तर आपल्यालाच त्याला हात द्यावा लागेल. त्याच्या कलानं घेऊन त्याचा विश्वास जिंकायला लागेल, तरच तो सांगेल ना की त्याला नक्की काय त्रास होतोय ते. आणि नेवी मला असं वाटतंय की फ्रस्ट्रेशन बाहेर काढायला डान्स पेक्षा दुसरा कुठलाच रामबाण उपाय असू शकत नाही. आता तू विचार कर नेवी, नको अडवूस त्याला. त्याची खरंच इच्छा आहे ना भाग घ्यायची तर मग घेऊ दे त्याला, होऊ दे काहीतरी त्याच्या मनासारखं, प्लीज. बरं ठीक आहे. असीम असीम मला दिसतोयस तू बाहेर उभा असते, पण मला नाही यायचं. बरं चल घेऊया भाग स्पर्धेत. खरंच? पण एका अटीवर असीम. हे बघ, तू काळजी घेऊन डान्स करणार आहेस, आणि जरा सुद्धा त्रास झाला तर मला लगेच सांगायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. लव यू ताई. बरं ऐक, माझ्याकडे एक आयडिया आहे. हा असेल तुझा डान्सचा कॉस्ट्युम. परत हेच धोतर? ताई तुम्हाला विठ्ठलाच्या वेळेस पण हेच धोतर नेसलं होतं. अरे वेड्या, विठ्ठल हा सुद्धा श्रीकृष्णाचाच अवतार आहे, हो की नाही नेवी? हो, श्रीकृष्ण जेव्हा विटेवर उभा राहिला तेव्हा तो विठ्ठल झाला. रुसलेल्या रुक्मिणीला परत आणायला श्रीकृष्ण निघाला आणि पंढरपुरात त्याची पुंडलिकाशी गाठ पडली तेव्हा. अच्छा, म्हणजे जसं तू रुसलेल्या जिजूला परत आणलास तसंच. मग तुझं धोतर कुठे? असीम सांग नेवी, कुठे आहे तुझं धोतर? धोतर काय घेऊन बसलायस? तुझ्या जिजूला सांग ते किती लकी होते. त्यावेळी देवाला सुद्धा बायकोचा रुसवा घालवायला तिच्या मागे जावं लागलं होतं. पण इथे तर तुझ्या जिजूचा रुसवा घालवायला स्वतः तुझ्या ताईला जावं लागलं होतं. हो ग माझी रखुमाई. अगं तू तर माझं अख्खं पंढरपूर आहेस. खरंच मी धन्य झालो बाबा, धन्य झालो. तुम्ही काय म्हणताय? मला काहीच समजत नाहीये. ताई मला सांग की
धोतर नेसून मी कसं डान्स करू? असीम, अरे डान्सच्या स्टेप्स सोप्या बसवू ना आपण. आणि हे बघ, या धोत्रामध्ये तुला त्रास होत असेल ना तर आपण वेगळा कॉस्ट्युम शिवूया ना. नको टेन्शन घेऊस, ठीक आहे? निवी, तू असंच गाणं निवड ज्यामध्ये डान्स करणं सोपं होईल. हो हो, डान्स स्टेप सोप्या करूया. आणि माझं तर गाणं पण ठरलंय. हे बघ, ह्या गाण्यावर आपण डान्स करू. डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायची तुलाच हौस होती ना, आणि आता मला विचारतोयस की मला जमेल का? अरे जमणार, का नाही जमणार? आणि हे बघ, बाळकृष्ण तुझ्यासारखाच नटखट होता. तुला तेच करायचंय, हो की नाही? हो का? मग तर मला जमेल, मजा येईल. बरं निवी, तू प्रॅक्टिस कधी करणार आहेस? ती करू आम्ही. मला तर हे स्टेप्स पाठ आहेत. फक्त तू एक काम कर, तू हे डान्स स्टेप्स त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घे. तोपर्यंत मी जरा बाहेर बघते कोणाला काही मदत हवी आहे का. हा, प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस कर. असीम, हे बघ, वाव निवी काकी, किती क्यूट डेकोरेशन केलंयस. हो ना, किती सुरेख तयारी केलीयस. मग मगाशी का ग अशी निघून गेलीस आणि आलीस ती एकदम डबल उत्साहात? हो, आता उत्साह आहे कारण आता मी आणि असीम डान्सच्या स्पर्धेत भाग घ्यायचं म्हणतोय. अगो बाई, म्हणजे तू आणि असीम उद्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणार? हो, पण नक्की नाही आमचं, म्हणजे अजून तशी काही तयारीच झाली नाहीये. अगं मग नकोच करूस तयारी. कसं आहे ना, माझी आणि राशीची उत्तम तयारी झालेली आहे. उद्याचं कॉम्पिटिशन आम्हीच जिंकणार आहोत, हो की नाही ग? बिना टाळी. बरं मालतीताई, कृष्ण जन्माची वेळ जवळ आली, आवरा लवकर. हो हो, झाली तसं की. मी जरा आलेच. हा, झोपा कसल्या काढतोय धन्या? हंडी फुटली. हंडी फुटायला तर खूप वेळ आहे. तू पाळणा पण हल्लेला नाहीये आणि तू इथे इथे बसून झोपा काढतोयस. मी तुला त्याची प्रॅक्टिस घ्यायला सांगितली होती ना. हा, प्रॅक्टिस. सॉरी, चुकून डोळा लागला. आता डोळे उघडलेत, आता करूया प्रॅक्टिस. चल असीम, प्रॅक्टिस. हे स्टेप्स खूप अवघड आहेत. आपल्याला नाही जमणार हा डान्स. आपण नाही जिंकणार. ठीक आहे, नाही जिंकलो म्हणून काही प्रयत्नच नाही करायचा आपण, हे बरोबर नाही असीम. बरं मला सांग, तुझा फेवरेट क्रिकेटर कोण आहे? माही, धोनी. हा, मग तो तर त्याच्या पहिल्या मॅच मध्ये 0वरच रनआउट झाला होता. आता त्याने जर तेव्हाच क्रिकेट खेळणं सोडलं असतं तर आपण वर्ल्ड कप कसा जिंकलो असतो. करेक्ट असीम, अगदी बरोबर बोलतोय तुझी निविताई. तू मला त्या दिवशी तुझ्या अभ्यासातली कविता वाचून दाखवली होतीस, आठवते? कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे असीम. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. आणि हे तर आपण साध्य करून दाखवलंय असीम. विसरलास तुझ्या शाळेतल्या स्पर्धेत आपण कसे जिंकलो होतो ते? हो, मग झालं तर. हे बघ असीम, आपण ना मनापासून प्रयत्न करायचे. आपण जिंकलो काय, हरलो काय, हे आपण तेव्हाच तेव्हा बघूया. ओके? हो ताई, मी मनापासून प्रयत्न करेन आणि तब्येत सांभाळून. गुड बॉय असीम. गुड बॉय असीम, गुड बॉय. गुड बॉय काय, जरा जा धन्या, बघ त्या पूजेसाठी काय हवंय नकोय ते. आणि तू पण एक गुड बॉय हो. चल, झोपा काढतोय इथे. आणि तू हसू नकोस. चल असीम, प्रॅक्टिस करूया.
असीम, मी चाललोय गुड बॉय बनायला. तू पण प्रॅक्टिस करून गुड बॉय हो. चल, ठीक चल, आहे? चल. इथे उभा राहा. हे बघ, स्टार्टिंगला कसं आहे माहितीये का, इकडनं आपण हात असा इकडे न्यायचा, ठीक आहे, मग दुसरा हात इकडनं असा न्यायचा. पाळणा म्हणूया आता. निवेदिता, अगं पाळणा ओढायला पुढे ये. नाही काका, आम्ही इथेच ठीक आहोत. बरं, सुरू करूया का आपण? जो बाया जो जो रे जो, जो बाया जो जो रे जो, गोविंदा रे गो. दरवर्षीप्रमाणे प्रसन्न झाली हो जन्माष्टमीची पूजा. धन्या, नुकतंच लग्न झालंय, आता या पाळण्यासारखा तुमचाही पाळणा लवकरात लवकर हलू दे. बर, मालतीताई, अश्विनी, येतो बरं का आता आम्ही. अहो, प्रसाद घेऊन जा ना. असं कसं सुंठवडा घेतल्याशिवाय कसं जायचं. घ्या राशी, सगळ्यांना प्रसाद वाट हा नंतर. बरं झालं बाई तुम्ही आलात. दरवर्षी येता, इतकं बरं वाटतं. निवेदिता, असीम, अरे देवाच्या पाया तरी पडून घ्या. आम्ही इथून केला नमस्कार. निवी, अगं नीट दर्शन करून घेऊया ना. नको धन्या, आम्ही लांबून नमस्कार केला म्हणून देव काय आमच्यावर रागवणार नाहीये. पण माझ्या लहानग्या भावाची अनवरस म्हणून हेटाळणी झालेली देवालाही नाही आवडणार. आणि उगाच अशी वेळ का आणायची सणासुदीच्या दिवशी. अश्विनी, केतकी, या तुम्ही घ्या पूजा करून. चला. निवेदिता, अगं देवासमोर सगळे सारखेच असतात, कारण शेवटी आपण त्याचीच लेकरं नाही का. त्यामुळे कुणाच्या मनात काय भाव आहेत ना, ते त्या परमेश्वराला बरोबर समजतं. पण दुर्दैवाने आपल्या घरातल्या काही लोकांना ते कळत नाही. हे कानात येऊन सांगून गेलाय का तुम्हाला ते? सणासुदीच्या दिवशी अनवरस लोकांचा विटाळ चालतो, हे असे टोमणे चालतात, आणि मी फक्त ते दाखवून दिलं तर ते बरं नाही चालत. मालती, सणासुदीला मला घरात अजिबात वाद नको आहेत. राशी, बाळा असीमला प्रसाद दे ना. मगापासून शिकवते तुला, एक साधं कळत नाहीये. अश्विनी, अगं मारती कशाला दिला तू? मारू आता काय करू? हा, माझी मुलगी असून ताल चुकते म्हणजे? अच्छा, मग तू माझी बायको असून वेळ कशी काय चुकतेस? काय काय संबंध याचा? अश्विनी, घड्याळात बघितलं किती वाजलेत म्हणून? मध्यरात्र उलटून गेली आणि काय चाललंय काय तुमचं? मध्यरात्र उलटून गेली आणि हिला एक स्टेप जमत नाही अजून. काय गे, कळत नाही तुला?
उद्या कॉम्पिटिशन जिंकायची आहे आम्हाला आणि हिची ही अवस्था आहे. आता जाग आली तुम्हाला अर्धी रात्र उलटून गेल्यानंतर? आणि मग एवढंच होतं तर आधीपासून प्रॅक्टिस का नाही करता आली तुम्हाला? अभय, तुमचं लक्ष असतं का मुळात घरात? हा, ते सांगा आधी. आता ही वेळ आहे का माझं घरात लक्ष असतं का नाही हे बघण्याची? नाही ना, मग जा झोपा जा. आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. राशी, उद्या आपल्याला कॉम्पिटिशन जिंकायचंय कसंही करून. झोपू नकोस. जोवर प्रॅक्टिस पूर्ण होत नाही तोवर तूही झोपायचं नाहीयेस आणि मीही झोपणार नाहीये. कळलं? जिंकायचंय आपल्याला. जा, तुम्ही जाऊन झोपा जा. मी गाणं लावते. तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला. अरे हे काय, त्याला उठवलं नाहीस अजून? निवी, अगं कशाला उठवतेस त्याला? झोपलाय ना तू, झोपू दे. झोपू देत काय? वाजलेत बघ किती. निवी अगं कशाला उठवतेस त्याला? किती दिवसांनी एवढा शांत झोपलाय. बघ त्याच्या चेहऱ्याकडे, किती रिलॅक्स वाटतोय बघ. झोपू दे थोडा वेळ. हे तू पण ना. अगं तुला एक सांगू, काल तू आम्हाला डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यासाठी पुश केलंस ना, बरं केलंस. खरं म्हणजे असीमला डान्स आवडतो, पण तो लहान आहे ना धन्या, त्याला भान नाही राहत. फक्त दम्याच्या त्रासामुळे मी त्याला जास्त गुंतू देत नाही. नाही, तुला काळजी वाटणं स्वाभाविक आहे निवी, पण डॉक्टरांनी काय सांगितले? त्याच्या कलेनं घेत त्याच्या आवडीनिवडीनुसार त्याला वागवायला हवं. मला काय वाटतं निवी, एकदा का त्याचं मन शांत झालं ना की त्याच्या मनातल्या भीतीबद्दल बोलू शकेल तो. असीम, ए बाळा, चल उठ चल. काय झोपू दे ना. अरे झोपू दे कसं? दहीहंडी बघायला जायचंय ना. दहीहंडी सुरू झाली? नाही, एवढ्यात नाही झाली, पण होईल आता लगेच सुरू. चल आवरायला घे. चल 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 चल, पटकन आवरून घे, पटकन आंघोळ करूया, नाश्ता करूया आणि खाली जाऊया. चल चल चल, पटकन पटकन पटकन. असीम, तू बघितलंस ना ते कसे पडले ते? हा, तू पडलास आणि तुला कुठे लागलं तर? आणि आपल्याला डान्स पण करायचा ना. मग आता तुला हंडी फोडायची का डान्स करायचा आहे? हो, मला डान्स करायचा आहे. मग ते पण धन्याला बोलत आहेत. म्हणजे आता धन्याची हंडी फोडणार? हो. यशोदान, सावकाश. यशोदान, यशोदान चढतो. क्या बात आहे, सफाईदार पडे चढतोय. नाही, तुमचा सुपुत्र बघा.